हा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. मुलांप्रमाणे पालकांचं शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी 100 रुपये नाहीत म्हणून 2016ला नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या एका गावातील विद्यार्थ्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. शैक्षणिक खर्च परवडत नाही म्हणून स्वतःचं आयुष्य संपवण्याची ही केवळ एकच घटना नाही. जसजशी वर्ष उलटत गेली तसा शिक्षणाच्या खर्चाचा आलेख गगनाला भिडला. आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून पालकांवर कर्ज काढण्याची वेळ आली. शिक्षणाच्या आर्थिक तणावातून स्वतःला संपवण्याच्या घटना T20 क्रिकेटचा स्कोअर वाढावा तशा भराभर वाढत आहेत. सरकारी शाळा उपलब्ध असतानाही पालकांचा खाजगी शाळांकडे ओढा का वाढतो, यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. सरकारी शाळांवरील पालकांचा विश्वास कमी. सरकारी शाळांमधील भौतिक सुविधांचा अभाव. इंग्रजी माध्यमांचे वाढते आकर्षण. इंग्रजीला मिळत असलेली सामाजिक प्रतिष्ठा. नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार देशात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 2014 मध्ये जिथे 54% अधिक विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये होते तिथे आज हा आकडा 49% आला. उलट खासगी शाळांचा आकडा 31% जवळपास 39% पोहोचला. म्हणजेच पालकांचा कल वेगाने खाजगी शिक्षणाकडे वाढत आहे. महागड्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पालकांवर सोनं गहाण ठेवण्याची, स्वतः जमीन विकण्याची वेळ आली आहे. यातून अनेक पालक कर्जबाजारी होतात. कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक तणावात जात आहेत. हे एक नवे संकट महाराष्ट्रातील, देशातील जनतेच्या दारात उभं आहे. आणि मी विश्वास देतो की कुठल्याच विद्यार्थ्याचं शिक्षण थांबणार नाही किंवा कुठल्याही माझ्या आदिवासी असेल, बिगरवर्दी असेल विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी वडिलोपार्जित आलेली जमीन विकायला लागणार नाही किंवा ताईंनी माहेरून आणलेलं सोनं बँकेत गहाण टाकणार नाही याची काळजी जिजाऊ सदैव कुटुंबाप्रमाणे घेईल, हा आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण आणि वाढता आर्थिक बोजा यामुळे हा अधिकार सर्वांसाठी समानपणे उपलब्ध आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. शिक्षणाच्या या दयनीय अवस्थेत सामान्य, गोरगरीब, दलित, वंचित समूहातील विद्यार्थी भरडले जात आहेत. जागतिक जीवघेण्या स्पर्धेत श्रीमंतांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे, पण गोरगरिबांची मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात. साहजिकच ही मुले या स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाहीत. म्हणूनच निलेश सांबरे यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये सुमारे 10 मोफत CBSE शाळा सुरू केल्या. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या माध्यमातून अशा 10 CBSE बोर्डाच्या शाळा पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि ह्या शाळांमधून जवळजवळ 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आताच्या घडीला. ह्या सर्व शाळांचं वैशिष्ट्य सर असं आहे की ह्या शाळांमध्ये पूर्णपणे मोफत CBSE बोर्डाचं शिक्षण दिलं जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील म्हणजे पूर्ण सगळ्या जिल्ह्यांमधून मुलं ह्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात. साधारणतः ह्या शाळा आहेत ह्या जी गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना CBSE बोर्डाचं शिक्षण घ्यायचं आहे आणि जे अफोर्ड करू शकत नाही, ज्यांना झेपू शकत नाही CBSE बोर्डाच्या फी, त्या मुलांसाठी आहे. जिजाऊ संस्थेने सुरू केलेल्या या शैक्षणिक उपक्रमांमुळे वर्षानुवर्ष मुख्य प्रवाहापासून कोस दूर असलेल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला. शिक्षणाच्या अभावामुळे स्वप्न पाहण्याची हिंमत नसलेल्या या विद्यार्थ्यांना आता दर्जेदार आणि मोफत शिक्षणाची संधी मिळत आहे. आपल्या मुलांनाही सांगा की तुला इंजिनियर करायचं तर IIT करून पुढे IIM करायचंय. आपल्या मुलांना सांगा स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी व्हायचंय. त्याप्रमाणे बाजूचा बंगला आहे तशा प्रकारचा बंगला आपल्या मुलांना मिळवण्यासाठी इयत्ता 9वी पद्धत, 8वी 9वी पद्धत तुला कलेक्टरच व्हायचंय अशा प्रकारचं स्वप्न पाहायला सांगा. आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिजाऊची हा शब्द आपल्याला देतो. ज्या मुलांना पूर्वी शहरातील विद्यार्थ्यांची स्पर्धा करणं अशक्य वाटत होतं, तीच मुलं आता मुख्य प्रवाहात येऊन आपलं भविष्य घडवत आहे. दर्जेदार शिक्षणामुळे पालघर, ठाण्याच्या आदिवासी भागातील तरुण तरुणींना जागतिक बाजारपेठेचे द्वार खुले झाले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचा सामाजिक दर्जा वाढला आहे. CBSE शाळा ह्या शहरी भागात किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू होतात, परंतु सांबरे साहेबांची ही कल्पना एक आगळी वेगळी आहे. म्हणजे आमच्या शाळा कुठे आहेत तर पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुका, जव्हार तालुका, विक्रमगड तालुका, ठाणे जिल्ह्यातला भिवंडी तालुका, शहापूर तालुका, जेथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, गरिबी मोठ्या प्रमाणावर आहे
असे विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावेत असं सांबरे साहेबांना वाटतं आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ह्या प्रकारच्या शाळा साहेबांनी सुरू केल्या. जो परिसर एकेकाळी दुर्गम, स्थलांतरित मजूर आणि बेरोजगारीसाठी ओळखला जायचा त्या भागाची ओळख आता हळूहळू बदलू लागली. रोजीरोटीच्या शोधात गाव सोडणाऱ्या कुटुंबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळतं. ज्या गावातून पूर्वी मजूर बाहेर पडायचे, शहरातील भांडवलदारांसाठी सुरक्षा रक्षक तयार व्हायचे, ड्रायव्हर तयार व्हायचे, त्याच गावातून आता डॉक्टर, इंजिनियर आणि अधिकारी, पोलीस तसेच इतर प्रशासकीय सेवक घडत आहेत. जिजाऊने सुरू केलेल्या या शैक्षणिक चळवळीमुळे या परिसराची नवी ओळख निर्माण होत आहे. काल परवाच मी सांगितलं का पालघरच्या एसपी ऑफिसला बसलो होतो, तिथे माढा तालुक्यातील एक अधिकारी होता एपीआय, त्यांनी मला सांगितलं कुठे झालं, म्हटलं पालघरला, तिथे सत्कार समारंभाला चालू आहे. मग त्यांनी त्यांच्या गावचं 3000 लोकवस्तीच्या गावचं उदाहरण सांगितलं तर आमच्या गावामध्ये 4 IAS आहेत, 45 MPSC झालेले ऑफिसर आहेत. जर एखाद्या छोट्या गावामध्ये एवढं प्रबोधन होत असेल तर आपल्याला उद्या बाहुलीचं पाणी रोखून आपल्या तानसाचं किंवा आपल्या भातसाचं पाणी पाहिजे असेल तर आपल्याला आपले अधिकारी या मातीतून घडले पाहिजे. जिजाऊ संस्थेचं काम केवळ काही शाळांपुरता मर्यादित राहिलेलं नाही. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उभं राहिलेलं मोफत आणि दर्जेदार शिक्षणाचं हे मॉडेल आता संपूर्ण कोकणभर विस्तारणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याला उच्च शिक्षणासाठी जागतिक विद्यापीठांमध्ये संधी निर्माण व्हावी, हीच या उपक्रमाची म्हणजेच निलेश सांबरे यांची मुख्य भूमिका आहे. आणि शाळांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात एक सुसज्ज CBSE बोर्डाची शाळा असावी आणि ती पूर्णपणे मोफत असावी, जेणेकरून तिकडच्या विद्यार्थ्यांना, गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध होईल. हे सांबरे साहेबांचं स्वप्न आहे आणि हे CBSE बोर्डाच्या शाळेच्या माध्यमातून सांबरे साहेबांना येत्या काळामध्ये हे स्वप्न पूर्ण करायचं. शिक्षण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे. त्या मुळावरच घाव घालण्याचं काम निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलंय. जिजाऊने उभ्या केलेल्या या नव्या शैक्षणिक मॉडेलमुळे वर्षानुवर्ष मुख्य प्रवाहापासून दूर असलेला समूह मुख्य प्रवाहात येण्यास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. जिजाऊने उभे केलेला सामाजिक न्यायाचा नवा प्रयोग महाराष्ट्र सरकारसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.